नमस्कार. जुमीज किचनमध्ये आज मी आपल्याला चमचमीत आणि झणझणीत असे बोंबलाचे कालवण दाखवणार आहे. आता मी हे 6 बोंबील घेतलेले आहेत, त्याचे 2-2 तुकडे करून घेतलेले आहेत. त्याला आपण प्रथम मीठ अर्धा चमचा, हळद 1 अर्धा चमचा लावून घ्यावी. आणि हे जवळजवळ एक अर्धा तास तरी मुरत ठेवावी. आता आपण हे कालवणासाठी हे साधारण अर्धा मूठ कोथिंबीर घेतलेली आहे, 1 मिरची घेतलेली आहे आणि 15 मोठ्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं. हे आपण प्रथम थोडं पाणी घालून वाटून घेऊया मिक्सरवर. मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यात आपण तेल घालून घेऊया. हे तेल मी 3 मोठे चमचे घेतलेलं आहे. याला तेल भरपूर लागते. आता हे तेल चांगलं गरम होऊ दे. मग आपण त्याच्यात लसूण घालू. आता हे पॅनमध्ये मी 3 चमचे तेल घातलेलं आहे. त्याच्यात आपण जवळजवळ 12 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत, त्या घालून घ्यायच्या. आता हा लसूण जरा आपण परतून घेऊया. लसणाचा रंग थोडा लालसर झाल्यावरती आपण त्याच्यात हे हिरवं वाटण घालून घेऊया. आता हे जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते या तेलात घालून घेऊया, हिरवं वाटण, आणि ते चांगलं परतून घेऊया. एक 2-4 मिनिटं हे चांगलं परतून घेऊया आपण. एकदम वास सुटेस तोपर्यंत आपण परतत राहूया. आता हे 2 मीडियम साईजचे टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेले आहे, ते आपण ह्याच्यात घालून घेऊया आणि ते चांगले परतून घेऊया. हे करायला अतिशय सोपं आहे. झटपट 10 मिनिटात ही रेसिपी तयार होते. आता हा मसाला परतून झालेला आहे. आता ह्याच्यात आपण काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा घालून घेऊया. ही सुद्धा रंगासाठी, कारण ती तिखट अजिबात नसते. ती जरा परतून घेऊया आणि लगेचच ह्याच्यात पोळी मसाला आहे, तो 2 चमचे आहे, तो मी घालून घेते. माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी आगरी कोळी असल्यामुळे त्या मला हा मसाला देतात. आणि हे मीठ 1 अर्धा चमचा. आता जरा मसाला आपण परतून घेऊया. 2-3 मिनिटं मसाला परतून घेऊया, म्हणजे मसाला चांगला शिजला जाईल. आता आपला मसाला परतून झालेला आहे. आता आपण ह्याच्यात बोंबील घालून घेऊया. बोंबील हळूच जरा परतून घेऊया, कारण नाजूक असतात. असे परतल्यानंतर
आपण मग त्याच्यात पाणी घालून घेऊ. बोंबील जास्त शिजवायची पण नसतात, तर 2 मिनिटात ते शिजले जातात. आता बोंबील परतून झालेले आहे. त्याच्यात मी ही कोथिंबीर घालून घेतली आहे. हे 1 मूठ कोथिंबीर आहे, आपल्याला पाहिजे तेवढी घालायला. आता ह्याच्यात मी गरम पाणी घालून घेते. साधारण 1 कप एवढं गरम पाणी मी घालून घेते. आणि ह्याच्यावर 2 मिनिटं झाकण ठेवूया. आता आपण हे झाकण काढून घेऊया. आता हे आपले बोंबील सर्व शिजून झालेले आहे. किती छान शिजलेत बघा. आता हे आपण कालवण खाली उतरून घेऊया. आता ही माझी ओल्या बोंबलाची रेसिपी तयार झालेली आहे. कालवण तयार आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल, तर मला लाईक, सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन क्लिक करा, म्हणजे माझ्या पुढील रेसिपी आपणास पाहता येतील. धन्यवाद.